नमस्कार कवठे महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 18 00 आणि 70 30 58 18 00। पत्ता नांगोळे, तालुका कवठे महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। नागज ते जत मार्गावर चोरोची जवळ एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, रक्ताने माखलेला मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ। गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नागज ते जत रस्त्यावर चोरोची गावच्या पुढील बाजूस असलेल्या एका अत्यंत निर्जन स्थळी 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। दत्तात्रय भगवान चाबरे वय 45 असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून पोलिसांना त्यांची ओळख पटविण्यात यश आले आहे। हा प्रकार गंभीर गुन्ह्याचा, घातपात की अपघाताचा याबाबत सध्या पोलिसांमध्ये संभ्रमावस्था आहे। मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावरील कॉन्क्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग पसरलेले दिसून आले आहेत। तसेच मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकून दिल्याचे स्पष्टपणे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्यामुळे हा सरळ खुनाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच चोरोची गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवठे महांकाळ येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। सध्या घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पोलीस संभ्रमावस्थेत आहेत। हा रस्ते अपघात आहे की घातपात म्हणजे खून हे केवळ वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी KK मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे। काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातील कोसारी येथील डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांचे नागज फाटा येथून अपहरण करण्यात आले होते। त्यानंतर त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील मदभावी गावात झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला होता। या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात आधीच तीव्र पडसाद उमटले होते। ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कवठे महांकाळ तालुक्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने संशयास्पद मृतदेह आढळल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवठे महांकाळ। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।